नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रज्ञास किचन अँड किड्स फन या मराठी चॅनलमध्ये। तर मी आज बनवणार आहे पालक पनीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक जोडी पालक घेतलेली आहे, 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, 2 मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, काजू 15 ते 20 घेतलेले आहेत, जिरे, दालचिनी आणि वेलची घेतलेली आहे, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, मोठे 3 चमचे तेल घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो व अद्रक असं मी कट करून घेतलेला आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालतीये। तेल गरम झाले की जिरे घालणार आहे, यातच दालचिनी आणि वेलची। जिरे भाजले की कांदा घालते, कांदा थोडासा फ्राय करून झाला की लसूण आणि अद्रक घालणार आहे आणि ते भाजून घेते। मिरची घातलेली आहे, कांदा छान भाजून झालेला आहे। आता त्यात मी काजू घालते, टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते आता घालणार आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजायचं आहे, एकसारखं भाजून घ्यायचं। हे सर्व भाजून झालेलं आहे व आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतेय। हे थंड होऊ देणार आहे। आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका पातेल्यात, ते गरम होऊ देणार आहे आणि पालक घालणार आहे त्यामध्ये। पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालणार आहे आता मी। थोडी साखर घालणार आहे, त्यामुळे भाजीचा रंग बदलत नाही व 2 मिनिटं ही भाजी मी शिजू देणार आहे। भाजी मी एका चाळणीमध्ये काढलेली आहे, आता ती मी थंड पाण्यामध्ये घालणार आहे, त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते। हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि पालक घालणार आहे, त्यामध्ये पाणी न घालता त्याची पेस्ट बनवून घेणार आहे। अशा प्रकारे पेस्ट बनवलेली आहे। कढई गरम झालेली आहे व त्यात आता मी तेल घातलेलं आहे, फोडणीसाठी जिरं घातलेलं आहे आणि आता बारीक कट करून घेतलेला कांदा घालते। कांद्याचा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा भाजून झालेला आहे, आता त्यात गरम मसाले घालणार आहे। धने पावडर घातली, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मसाले छान भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये आता ही पेस्ट घालणार आहे बनवलेली। थोडं पाणी घालणार आहे यामध्ये आणि तुम्हाला जसा थिकनेस हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। थोडंसं मीठ घालणार आहे
पनीर फ्राय करून घेतलेले होते ते आता घालणार आहे. 1 चमचा मलाई घातलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं. तयार झाली आपली पालक पनीर भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.